राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 19 ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू आहे. या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 951 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं सध्या कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 11वा दिवस असून या कामबंद आंदोलनात समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी तसंच पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावरील कर्मचारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, प्रोग्राम असिस्टंट, टीबी लॅब टेक्निशियन आदी कर्मचारी सहभागी झालेत. अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यानं याचा आरोग्य सेवेवर परिणाम जाणवतोय. विशेषतः आरोग्यवर्धिनी केंद्रामधील 13 प्रकारच्या सेवा प्रभावित झाल्यात. दरम्यान शासनानं वेतन कपातीचा इशारा देत कामावर राहण्याबाबत नोटीस लागू केल्यात. पण कर्मचारी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहेत. त्याच्यानंतर जर या आंदोलनाचं त्यांनी गांभीर्य घेतलं नाही तर याच्यानंतर आमची समन्वय समिती याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल. त्याच्यानंतर मूक मोर्चा असेल किंवा लॉंग मार्च असेल किंवा शासन दरबारी ठोक मोर्चा असेल, अशा अनेक प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करू शकतो. या धरणं आंदोलनात आशा कुडचे, डॉक्टर स्मिता खंदारे, संदीप देसाई, डॉक्टर संतोष तावशी, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर संदीप पाटील, इंद्रजित तरवळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत.